नमस्कार. अक्षरधन समूहावरून मी कविता वारके सादर करीत आहे सचिन देशपांडे लिखित कथा सुख. जयंतरावांच्या आजूबाजूला बरीच मंडळी जमलेली होती. त्यांचे दोन्ही जावई, नातवंड आणि त्यांचे भाऊ बहीणही. डॉक्टरांनीच सांगितलं होतं की अगदी काही तास उरलेत तेव्हा त्यांना सगळ्यांना स्वतःच्या डोळ्यांनी बघू द्या, शांत चित्ताने निरोप घेऊ द्या आप्तजनांचा. त्यानुसारच सगळे जमले होते हॉस्पिटलच्या त्या स्पेशल वॉर्डमध्ये. पण जयंतराव अस्वस्थच होते जरासे. त्यांच्या पत्नी जानकीबाई आणि दोन्ही मुली कुठे दिसत नव्हत्या त्यांना. धाकट्या लेकीवर तर विशेष जीव होता जयंतरावांचा, कारण ती दिसायला हुबेहूब तिच्या आईसारखी म्हणजे जानकीबाईंसारखी होती. श्वास चढला होता आता जयंतरावांचा. बहुधा शेवटचीच घरघर लागली असावी. आणि त्यांना दिसल्या त्यांच्या दोन्ही मुली पुढ्यात उभ्या. जयंतरावांच्या डोळ्यातून भरून आलेलं पाणी वाहत उशीचा अभ्रादमट करून गेलं दोन्ही बाजूंनी. त्यांनी आपले हात वर करत आशीर्वाद दिला दोघींनाही. पण अद्यापही तळमळ काही संपत नव्हती त्यांची, कारण जानकीबाई दिसल्या नव्हत्या त्यांच्या डोळ्यांना. इकडे तिकडे शोधतच होते जयंतराव जानकीबाईंना. इतक्यात त्यांच्या कपाळावर एक हात ठेवत त्यांचा हात धरला कोणीतरी का? आपल्या जानकीचा मौसूद स्पर्श अचूक ओळखला होता जयंतरावांनी. तीच ऊब, तीच आस आणि तीच ओढ आजही होती त्या स्पर्शात, लग्नाच्या 50 वर्षांनंतरही. जयंतरावांच्या डोळ्यातून आणिक 2 रेघा पाण्याच्या निघाल्या आणि गुडूप झाल्या डोक्याखाली लुशीत. जीवनी समाधानाने पसरली त्यांची. पण अगदी क्षणभरच. कारण एका हाताने आपला हात धरून दुसरा हात आपल्या कपाळावरून फिरवणारी व्यक्ती जानकी नसून आपली धाकटी लेक असल्याचं दिसलं त्यांना. प्रश्नचिन्ह झाली त्या 2 पिकलेल्या विरळ भुवयांची. अशी कशी गल्लत होऊ शकते माझी, आणि तेही माझ्या जानकीचा स्पर्श ओळखण्यात? ह्या मनातून चाललेल्या स्वगतरूपी संभ्रमातच जयंतरावांनी आपला हात वर करत धाकट्या लेकीच्या गालावर ठेवला. आणि आता तर अगदीच खात्री पटली त्यांची. धाकटी लेकही जे काही समजायचं ते समजली होती जयंतरावांच्या मावळत्या डोळ्यातूनच. तिने जयंतरावांच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि ओक्साबोक्शी रडू लागली ती, हे कळून की प्राण सोडलेत ह्यांनी. हो, ह्यांनीच. जयंतराव जानकीबाईंची धाकटी लेक 10 दिवसापूर्वीच गेली होती, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारापुढे शरणागती पत्करत. पण हॉस्पिटलमध्ये असलेल्या जयंतरावांना मात्र हे कळू दिलं नव्हतं कोणी. आणि आज जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की सगळ्यात जवळच्यांना बोलवायला, जानकीबाईंनी पहिल्यांदा पंजाबी ड्रेस चढवला अंगावर. पहिल्यांदाच केले होते केस काळे, पहिल्यांदाच बांधली होती पोनीटेल आंबाडा सोडवून, आणि आयुष्यात पहिल्यांदाच लावली होती फिक्कटची लिपस्टिकही. धाकट्या लेकीच्या रूपात गेल्या होत्या जानकीबाई जयंतरावांसमोर. अगं आई, अशाने लेक दिसेल, पण तू बाबांना दिसणार नाहीस, त्याचं काय? मोठ्या लेकीने हा प्रश्न केला. मी त्यांना माझ्या स्पर्शातून भेटेन, आणि त्यांनाही तो कळेल नक्कीच. पण तत्पूर्वी त्यांच्या डोळ्यांना त्यांच्या लेकीचं दिसणं जरुरी आहे. अशा तऱ्हेने जानकीबाईंनी जयंतरावांना दृश्य आणि स्पर्श ह्या दोन्ही बाबतीत समाधान देत सुखाचं मरण येऊ दिलं होतं.
आधीच नसलेल्या लेकीने यापुढे कधीच नसणाऱ्या तिच्या पित्याला आपल्याच आईकरवी अमूल्य अशा भेटीचं सुख दिलं होतं. धन्यवाद.